नाटकाबद्दल नाटकाबद्दल सांगतलंय तर आता बघ माका प्रमाण भाषेचं नाटक येईल आणि तुका माका मालवणी विचारतात आता काय बोलू माका सांग. मग मला सिनेमांसाठी लोक विचारतात, वेब सिरीजसाठी विचारतात, नाटकासाठी. प्रत्येकजण कोकणातलीच भाषा हा आग्रह करतो. ते वेदशास्त्र संपन्न बोलता बोलता माझ्या नजरेसमोर काय समजली हवी ह्यो शब्द येतात माहिती कधी कधी तालमीमध्ये. आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ परिस्थिती खूपच बदललेली आहे ना. तेव्हा लोक पैशाच्या मागे नव्हते, आता सगळे लोक पैशाच्या मागे आहेत. या सोशल मीडियाच्या नादामध्ये आपण आपली संस्कृती विसरलो. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अबब विठोबा बोलू लागला या नाटकाच्या निमित्ताने प्रभाकर मोरे सर आपल्यासोबत असत. सर कसे असाल? मस्त मस्त मजेत अगदी. आय एम फाईन, फॅन्टास्टिक. काय सांगशाल नाटकाच्या पात्राबद्दल? नाटकाबद्दल सांगतलंय तर आता बघ माका प्रमाण भाषेचं नाटक येईल आणि तुका माका मालवणी विचारतात आता काय बोलू माका सांग. म्हणजे भाषा माका बदलूकच नको ना असो. तर ह्या नाटक अबब विठोबा बोलू लागला बऱ्याच वर्षानं रंगभूमीवर येलेला. 30 वर्षापूर्वी फार गाजलेलं नाटक, हजाराच्या वरती प्रयोग झालेले असत. मोठे दिग्गज कलावंतांनी तर सगळ्यांना माहिती आहे, लक्ष्मीकांत बेर्डे सर, विजय केंकरे, संजीव वढावकर, विनोद हडप अशा दिग्गज लोकांनी ह्या नाटक गाजवलेलं आणि परत हे रंगभूमीवर आलं आणि डिसेंबरमध्ये हे रंगभूमीवर नाटक आलेलं आहे. फार मजा येते हे नाटक करताना. ह्याच्यामध्ये मला पुजारीची भूमिका करायला मिळाली. अनेक वर्ष मी हास्य जत्रा किंवा अनेक व्यावसायिक नाटकातनं काम केल्यानंतर म्हणजे मी कोकणी भाषेत खूप काम केलं आहे. म्हणजे कोकणीतली भाषा, चिपळूणची बानकुटी भाषा. तर ह्याच्यामध्ये मला कोकणांची भाषा बोलायची नाही आहे. म्हणजे प्रमाण भाषा आपली मराठी भाषा अवघड असं नव्हतं, पण थोडंसं एक चॅलेंज वेगळं होतं मला. आपल्याला ना एक जिभेला सवय झालेली असते, आपली बॉडी लँग्वेज तशी झालेली असते. तर ती एक बॉडी लँग्वेज आणि ती भाषा ही थोडंसं मी दिग्दर्शकाला बोललो होतो की हा माझ्यावर जो विश्वास टाकलायस तर कसं काय, तर माझं कामाची स्टाईल किंवा मी जे करतो तर हे तुला कॉमेडी वाटणार नाही का मी जर असं काय. तो म्हणतो नाही वाटणार, की आपण प्रत्येक माणसाने कुठल्या क्षेत्रात प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेतच प्रयत्न केले तर तुम्हाला आणखी पुढे प्रगती करता येते आणि ही संधी येणं फार गरजेचं आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही, मी अनेक वर्ष काम करतो आहे. मला सिनेमांसाठी लोक विचारतात, वेब सिरीजसाठी विचारतात, नाटकासाठी. प्रत्येकजण कोकणातलीच भाषा हा आग्रह करतो. तर हरकत नाही करायला, पण ह्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात, पण काहीतरी वेगळे पण आपल्याला एक चॅलेंज देऊन जातं आणि हे नाटक मला त्यासाठी मिळालं आणि दिग्दर्शकाने माझ्यावर फार विश्वास टाकला म्हणून हे मी करू शकलोय. काय समजलीस? बरोबर आहे. मी काय विचारते, तर तुम्ही 25हून अधिक नाटका मालवणीतच केलास, तुमच्याच भाषेत केलास. तर ह्या नाटक वेगळा असा तुमका प्रमाण भाषा बोलूची असा तुमका असा बांधल्यासारखा होता काय? नाही सुरुवातीक म्हाका काय होय, म्हणजे मी बोलतो ना ते वेदशास्त्र संपन्न बोलता बोलता माझ्या नजरेसमोर काय समजली हवी ह्यो शब्द येतात माहिती कधी कधी तालमीमध्ये. तर माझी गडबड होती, सवय ना माका. तर वेदशास्त्र संपन्न वाचस्पती बोललं की काय सांगतं वगैरे असं माझ्या म्हणजे आपल्या नजरेसमोर येतात शब्द असे. तर हे जरा घालवता काही दिवस गेले रिहर्सलमध्ये आणि मग करता मग ते आपल्या हातात आलं, मी कॉन्फिडन्स आला आपल्याला. आणि मग प्रेक्षकांसमोर गेल्यानंतर एक ते चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण आपल्याला आता लोक ओळखत आहेत म्हणून हास्य जत्रेमुळे. तर लोकांची काय अपेक्षा असेल की मी अरे बानकुटी बोलतोय की हे बोलतोय, पण असं काही झालं नाही. लोकांनी उलट चालेल वा वेगळं काहीतरी बघायला मिळालं. फक्त शालूचा मात्र आग्रह लोकांनी केला, तो मात्र मला ते करावा लागला. तर त्याच्यामध्ये एक मी स्टेप घेतलेली आहे. तर अवघड तर होतं आणि तसं म्हटलं तर अवघडही नव्हतं, कारण माणसाने जर प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि प्रत्येक कलाकार ते मिळवतो. तसंही मलाही मिळवता आलेलं आहे. बरोबर. आणि कोकणातला माणूस आणि कोकणातल्या माणसाला स्पेशली भटजीची भूमिका करणं असं सोपं नाही वाटत. त्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे कसं कोकणामध्ये आपल्याकडे मंदिर आहेत, देवळं आहेत, तिकडची पुजारी आपण गुरव म्हणतो, तिकडची गाराणी असं वगैरे ह्या टाईपचं आहे. पण ह्या नाटकामधलं हे जुनं मंदिर आहे, 300-350 वर्षापूर्वीचं त्या काळातलं आहे आणि त्याची पदवीच एवढी मोठी आहे, म्हणजे त्या पदवीप्रमाणे तो आहे पुजारी. तर ती विशिष्ट अशा काही गोष्टी म्हणजे आता या नाटकामध्ये देव शिंकला, देव बोलला, विठोबा बोलू लागला, या नाटकाचं नाव आहे. तर त्या अनुषंगाने ह्या नाटकामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर कोकणामधले आपण जे पुजारी करतात ते गाराणे सांगणारे जास्त असतात, कौल लावणारे असतात. तसा हा पुजारी नाही आहे, हा फक्त पुजारी आहे. इथला पुजारी हार घालून
प्रसाद वाटणं वगैरे असा पुजारी आणि एकंदरीत नाटकाच्या अनुषंगाने हे पात्र आहेत. अच्छा. तर ते मला जास्त माहिती आहे कोकणातलं. तर ते जर पद्धती असतं तर मला त्यासाठी जास्त रिहर्सल लागली नसती, कारण ती माझ्या अंगवळणी आहे. कारण मी अनेक स्किटमधनं ते मी सादर केलेलं आहे. त्याच्यामुळे फार एक वेगळं करायला मिळालं, याचा आनंद वाटला. बरं, ह्या नाटकामध्ये ना सगळ्या जनरेशन आहेत, लहान मुलांपासून जेनझी म्हणा किंवा, तर त्या पिढीसोबत तुम्हाला काम करताना किती छान वाटतंय. खूप आनंद, म्हणजे मी असं म्हणेन की बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला ऊर्जा देत असतं. बरोबर. तुम्ही आपण अनेक वर्ष काम करत असतो. आपण एक नाटक केलं, एक सिरियल केली, की दुसरं प्रोजेक्ट आपण दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर करतो, तर तिथे आपल्याला काहीतरी वेगळं मिळून जातं. तिथं आपली काहीतरी वेगळी ग्रोथ होते. तसंच आहे, आता आपण इतके वर्ष अनेक वर्ष काम करत असताना जुनी पिढी असेल, आताची पिढी असेल आणि आता लहान मुलांची पिढी, यांच्यासोबत त्यांची एनर्जी, त्यांची मस्ती आपल्याला आठवते. आपण लहान असताना आपण काय मस्ती करायचो किंवा तेव्हा काय एनर्जी होती, तर ती त्या लहान मुलांमध्ये काम केल्यामुळे आपण त्यांच्यातले होऊन जातो. तर त्यांच्यामुळे झाल्यानंतर परत आणखीच आपल्याकडे एक ऊर्जा एक निर्माण होते आणि मग त्याच्यातून आणखी आपण एक चांगलं काम करायचं. कारण काय मुलं काम करतात. आमच्या ह्या नाटकामध्ये जी छोटी छोटी मुलं आहेत काम बघण्यासारखं करतात. तर आपण ते बघितलं पाहिजे आता, की आपल्याला आणखी काय करता येईल. ते काय काय गोष्टी सांगतात. आता ते माझ्याजवळ येतात, मला सांगतात तुमचं हास्य जत्रेतलं हे स्किट बघितलं, फार मस्त वाटलं. ही एक ऊर्जा देतात आपल्याला. तर हे फार गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, लहान मुलांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांचा बालहट्ट, त्यांची मस्ती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण मिस करत असतो आपल्या कुटुंबातनं. आता आपण आपलं क्षेत्र असं आहे की आपण 24 तास बाहेर असतो, 15-15 दिवस घरी नसतो. तर इकडे त्या मुलांबरोबर काम करून ते आपण मन रमवतो आणि ते सगळे बालहट्ट, मला चॉकलेटच पाहिजे, अमुकच पाहिजे. आपल्यासुद्धा घरात मुलं आहेत, ती पण हट्ट करतात, पण त्यांना आपण वेळ कमी देऊ शकतो. तर हे फार सुंदर मला अनुभवायला मिळतं इकडे. बरोबर. आणि आता तुमच्या जनरेशनमध्ये असं म्हणतात की कष्ट खूप करावे लागले या सक्सेससाठी, तर आता ह्या लहान मुलांकडे बघून असं वाटतं, अरे असा हट्ट आम्ही नाही केला किंवा असा हट्ट माझा करायचं राहिला, तर अशी काही तुम्हाला वाटतंय का? नाही, वाटतं ना. कसं आहे, बघ, आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ, परिस्थिती खूपच बदललेली आहे ना. तेव्हा लोक पैशाच्या मागे नव्हते, आता सगळे लोक पैशाच्या मागे आहेत. आज आपल्याकडे 1 लाख रुपयाचा मोबाईल पाहिजे तर आपलं स्टेटस आहे. इतकी परिस्थिती बदललेली आहे. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तर तेव्हाचा काळ तसा होता की दिवाळीत कधीतरी एखादं शर्ट पॅन्ट भेटलं किंवा शिमग्याला भेटलं, ती समजूत, तो आनंद तेवढ्यापुरता आम्हाला वाटायचा. आणि कधी आम्ही हट्ट करू शकलो नाही, की आम्हाला तेवढं माहिती असायचं. पण आत्ता वाढदिवस असेल तर सकाळी ट्युशनला ड्रेस वेगळा, शाळेत जायला ड्रेस वेगळा, रात्री केक कापायला ड्रेस वेगळा, आणि आदल्या रात्री 12 वाजता ड्रेस वेगळा आणि वेगवेगळे केक. तर हे हट्ट आताची मुलं करू शकतात, पण तेव्हा आम्ही केक कधीच कापला नव्हता, कारण वाढदिवसच माहिती नाही कधी असायचा तो. म्हणजे जसं जसं काल हे बदलतं तर तसं आता माणसाने जगायला आवडती. आता त्याला इलाज नाही, हे करणं गरजेचं आहे. आणि तेवढे पालक त्यांचे हट्ट पुरवतात. तर आता कसं, पूर्वी फक्त नवरा नोकरी करून पैसे कमवायचा, किंवा आता असं झालं की नवराने पण बायकोनी दोघांनी पैसे कमवायचे आणि ते एन्जॉय करायचं. ही लाईफस्टाईल झालेली आहे. बरं, आता ह्यामध्ये म्हणालात की तुम्हाला मालवणी बोलायचंच नाहीये, तर सेटवर असं झालंय का बाकी सगळ्यांना तुम्ही शिकवलेत मालवणी आणि त्यांनी तुम्हाला मराठी शिकवलंय? येते ना ह्या नाटकामध्ये मला शिकवलंय, लहान मुलांनी पण शिकवलं आहे. हा शब्द असा आहे. कधी कधी आपल्या काय ते शब्दाचं ना तेवढं हे नसतं, आपल्याला प्रोनाऊन्सिएशन आपण म्हणतो एक, तर नसतं. आणि ते काही चूक नाही आहे, ते अंगवळणी नसतं प्रत्येकाच्या. तर अनेक काही शब्दांचे त्याचा ठेराव म्हण, त्याच्यावरचं वजन म्हण, म्हणजे मी माझ्या भाषेत जेवढा कम्फर्ट आहे तेवढ्या ह्या भाषेत मी कम्फर्ट नव्हतो. पण आता हे प्रयोग आहे, प्रयोग करून 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 का ते सातत्य केल्यामुळे आपल्याकडे येतं. ते काही असं नाही आहे, शेवटी प्रयोगासाठी म्हटला जातो. पण ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, ह्याच्यावर किती आपण काय अनुस्वार काय असावा, किती काय असावं, काय वजन असावं, हे सिस्टीम मला इथे दिग्दर्शकाने पण फार शिकवलं. अरे वा. आणि आता जे आहे नाव की अबब विठोबा बोलू लागला, जर विठोबा खरंच बोलायला लागला तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? मी तर सांगेन की आमचं जे बालपण होतं ते परत आम्हाला मिळवून दे अबब विठो. आणि आज आपण विठ्ठलाचं आज वारकरी संप्रदाय आहे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातला, ते पायवारी करणारे लोक आहेत, त्यांच्या डोक्यावरचा आशीर्वाद आहे म्हणून ते सगळे सुखरूप आहेत. पण आत्ताचं जनरेशन सगळं बदलले, बरोबर आहे, पण लोक ना पैशाच्या मागे आहेत. तेव्हा माणूस माणसाला विसरला आहे. ते माणूस त्यांच्यात माणूसपणा येऊ दे. या सोशल मीडियाच्या नादामध्ये आपण आपली संस्कृती विसरलो.
ती संस्कृती म्हणजे तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवू, देवाच्या पाया पडा किंवा नका पडू, असं मी सांगेन. पाया पडायला नकोच लोकांनी, फक्त माणूस म्हणून जगू दे आणि आपली संस्कृती आपली परंपरा आहे हां, ह्या सगळ्या आपण जपून आपण छान जगलं पाहिजे, असं काहीतरी एक आशीर्वाद दे सगळ्यांना. नक्कीच. आता जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या मालवणीत सांगा की प्रयोगाला बघू घ्या म्हणा. तर आमचा नाटक गेलेला आहे तुमका माहितीचा डिसेंबरमध्ये अबब विठोबा बोलू लागला. तर सगळ्या बाल कलाकारांबरोबर मी काम करतोय अनेक वर्ष. जसा माका तुम्ही बघत हिलास हास्य जत्रेत बघतास, काही काही नाटकातनं तुम्ही माका बघितला असा. तर ह्या नाटक इतका सुंदर आहे, बालनाट्य जरी असला तरी मोठ्या लोकांका पण आवडतं आणि लहान पोरांका पण आवडतं. तर सगळी पोरं टारा तुम्ही घेऊन यावा. आणि काय आहे म्हणजे ही जी परंपरा आहे आणि आमची संस्कृती आहे ही आपल्याला जपूची आहे. आणि आजच्या पिढीला आपली जी गोष्ट आहे म्हणजे कृष्ण सीतामा असेल, दामाजी पंत असेल, इथलं नेपथ्य जे लाईव्ह सगळं तुम्हाला बघायला मिळतं आहे, तर ते तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा आणि आपली संस्कृती त्यांच्यामध्ये रुजवा. आणि खरंच सांगतो तुम्हाला 2 तास इतकं अतिशय सुंदर मनोरंजन होईल. आता आमचे दनादन दौरे पण आहेत कोकणात. आम्ही इथलं रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग जिल्हा सगळीकडे फिरतो आहे. आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये सगळीकडे आमचे प्रयोग होतात. पेपरमध्ये जाहिरात बघा, मोबाईलवर जाहिरात येतात ती बघा, रीळ बघा आणि नाटकात यावा ही सगळ्यांका विनंती. काय समाज नक्कीच. येस. लॅमलाईट मराठीकडून तुमचे सगळे जे शो असतील ते हाऊसफुल हो अशीच शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.